वयाच्या 60 वर्षानंतरच्या टप्प्यावर चालताना आधाराची गरज भासते. मात्र अनेकदा ही गरज दुर्लक्षित राहते. मात्र ही गरज ओळखून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबीपणे चालता यावे या उद्देशाने आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र पुणेचे अध्यक्ष अंकुश दादा आपटे यांच्या वतीने पाली देऊळवाडा येथील वयोवृद्धांना मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी मोठ्या आनंद उत्साहात वॉकिंग ट्रायपॉड स्टिक्सचे मोफत वाटप करण्यात आले. देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री मरीमातेच्या मंदिरात सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास देऊळवाडा ग्रामस्थ अध्यक्ष अनंता दंत, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप, अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ, महिला व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आपल्या मनोगतातून अंकुश आपटे यांच्या सामाजिक कार्याचे मनपूर्वक कौतुक केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी संपूर्ण देऊळवाडा ग्रामस्थांच्या वतीने अंकुश आपटे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक ज्येष्ठांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अनेक महिलांनी आपल्या थरथरत्या हातांनी अंकुश दादा यांच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामदैवताच्या देवळात झालेल्या या भावनिक व प्रेरणादायी कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण पालीनगरीत होत आहे आणि अंकुश आपटे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मी या आळीत लहानाचा मोठा झालोय. मी ब्राह्मण आळीत तर नाहीच, पण वरच्या देववाड्यात जास्त राहायचो. लहानाचा मोठा मी इथे झालोय, कारण की बाबा पण माझे इथे असायचे. इथले लोक आमच्या घरी यायचे, आम्ही इथे यायचो. इथली चटणी भाकर मी खाल्लेली आहे. लहानपणी मला इथल्या शिशीबाई असतील किंवा काही गोळेबाई असतील, त्यांनी मला लहानाचं मोठं केलेलं आहे, मॉलिश केलेली आहे. अशा लोकांना मी विसरणार नाही. मी आज कुठल्या पक्षाचे काम करत नाही. मी आज देववाड्याचा एक सदस्य आहे. या हेतूने मी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कारण की माझं एक काहीतरी देणं आहे, देववाड्याशी माझं काहीतरी देणं आहे. मी आपुलकीने हा कार्यक्रम राबवलेला आहे. ज्ञानेश्वर भाऊनी मला आठवतंय की मला व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट केलं होतं, तेव्हा माझी अवस्था काय होती. पण मी आज माझं पुण्यामध्ये व्यसनमुक्ती केंद्र आहे, तिथे 60 ते 70 जण ऍडमिट आहेत आणि पालीतल्या लोकांना आणि सुधागडच्या लोकांना मी मोफत ठेवतो. एकही पैसा त्यांच्याकडनं मी घेत नाही, कारण की मला जाणीव आहे देऊळवाड्यातला कुठलाही जर मुलगा असेल, तो व्यसनाने गेला असेल, तर त्यांनी मला सांगावं. मी त्याला मोफत त्याचं ट्रीटमेंट करेन आणि त्याला परत समाजात आणून ठेवीन, हे मी ग्याही देतो. आणि मित्रांनो, आज माझं आयुष्य खूप चांगलं चाललेलं आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझं लग्न होईल, मला मुलगी होईल. हे मी मरण्यात जमा होतो. तुम्ही बघितलं होतं देववाड्यातली लोक यायची की अंकुश मरणारे बहुतेक, पण आज जगलोय. 12 वर्ष झाली दारूपासून लांब आहे, दारू सोडलेली आहे. आणि आज कित्येक लोकांची दारू मी सोडतो आणि कित्येक लोकांच्या आई बहिणींचे आशीर्वाद मला लाभतात. मी पैशासाठी पुण्यात काम करत नाही. आपले एकच व्यसनमुक्ती केंद्र आहे, ते गरिबांसाठी काम करतो. माझ्याकडे जे जुनी भांडी करतात त्या बायकांचे नवरे माझ्याकडे ऍडमिट होतात. कोण 4,000 देतं, कोण 5,000 देतं, त्यांना मी ऍडमिट करून घेतो. त्यांचे आशीर्वाद मला लाभतात, माझ्या मुलीला लाभतात, माझ्या बायकोला लाभतात, माझ्या आईला लाभतात. या आशीर्वादासाठी मी काम करत असतो. पैसे भेटतात, पण आशीर्वाद महत्वाचा आहे. तो आशीर्वाद मी कमवत असतो. आज पण मी हे ठरवलं की जे वृद्ध लोक आहेत त्यांना आपण चालता येत नाही. आज ह्या आळीतले मी बघतो की काठ्या घेऊन चालतात, ती काठी सरकते. आता ही बघा, ही बेस आहे, त्याला व्यवस्थित तुम्ही हे करू शकता, ती व्यवस्थित चालू शकता. मग मी ही कल्पना मला सुटली. मी पालीत वाटू शकलो असतो की या अशा काठ्या वाटू शकलो असतो, पण नाही गेलो. मला जिथनं प्रेरणा मिळाली, मला जिथनं ऊर्जा मिळाली, या आळीतनं मला लहानाचा मोठा झालो, तिथं मला पहिलं देणं आहे. तिथनं मी सुरुवात केली.
आणि आज हा कार्यक्रम मी आयोजित केला. मित्रांनो, बंटी असेल किंवा फायटर देववाडा स्पोर्ट क्लब हा कायम मला सपोर्ट करत असतो. मी कुठल्याही राजकीय की पुढे मला निवडून द्या, अमकं द्या, तमकं द्या असं यासाठी मी आलेलो नाहीये. मला फक्त तुम्ही आशीर्वाद द्या यासाठी मी आलेलो आहे. 2 शब्द बोलतो. धन्यवाद.